नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2026 साठी आपण पाहत आहोत रॅपिड रिव्हिजन. 100 मार्कांसाठी 50 क्वेश्चन असणार आहेत. प्रत्येक प्रश्न किती मार्काला? 2 मार्काला असणार आहे. पहिला प्रश्न, लोकहितवादी या नावाने लेखन करणारे व्यक्ती कोण? कोण होते ते ज्यांनी लोकहितवादी हे टोपणनाव धारण केलं होतं? महादेव गोविंद रानडे, गोपाळ हरी देशमुख, गोपाळ गणेश आगरकर की विष्णू शास्त्री चिपळूणकर? कोण होते ते? तर ते होते गोपाळ हरी देशमुख. यांना लोकहितवादी म्हणून संबोधलं जात होतं. त्यांनी शतपत्रे लिहिली. गीतांजली या ग्रंथाचे लेखक कोण? कोण लिहिला गीतांजली हा ग्रंथ? बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर, शरदचंद्र चट्टोपाध्याय, स्वामी विवेकानंद. कोण लिहिला गीतांजली हा ग्रंथ? तर तो लिहिला आहे रवींद्रनाथ टागोर यांनी. भारतात हरित क्रांतीशी संबंधित शास्त्रज्ञ कोण? कोण होते शास्त्रज्ञ हरित क्रांतीशी संबंधित? होमी भाभा, एम.एस. स्वामीनाथन, विक्रम साराभाई, सी.व्ही. रमन. कोणाला मानलं जातं हरित क्रांतीचे जनक? आणि हरित क्रांती कधी झाली ते पण मला तुम्ही सांगा. तर त्याचे शास्त्रज्ञ आहेत एम.एस. स्वामीनाथन. यांना आपण हरित क्रांतीचे जनक मानले जातं. तर आपले दुधाची क्रांती आहे, व्हाईट रिव्होल्यूशन, दुग्ध क्रांती, त्याचे कोण आहे जनक? तर डब्ल्यू.एस. कुरियन, वर्गीस कुरियन. ओझोन थर मुख्यतः वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो? कोणत्या स्तरात आपल्याला ओझोन गॅस आढळतो? शोभमंडल, समतापमंडल, मध्यमंडल की आयनमंडल? कुठे असतो ओझोन थर? तर असतो समताप मंडल मध्ये असतो, जे आपल्याला UV रेज किरणापासून संरक्षण करतो. ICDS मधील ग्रोथ मॉनिटरिंगचा प्रमुख उद्देश काय आहे? मुलांची शाळेतील उपस्थिती मोजणे, मुलांच्या वाढीचे व पोषण स्थितीचे निरीक्षण करणे, पालकांचे उत्पन्न मोजणे, कुटुंबाचा आकार मोजणे. का केले जातं ग्रोथ मॉनिटरिंग? ऑब्विसली ग्रोथ मॉनिटरिंग हे आपली वाढ किती झाली आहे, ग्रोथ किती झाली आहे ते मोजण्यासाठी केली जाणार आहे. तर बी आपलं योग्य उत्तर आहे. मुलांच्या वाढीचे व पोषण स्थितीचे निरीक्षण केलं जातं. श्यामची आई या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण? श्यामची आई, साने गुरुजी, कुसुमाग्रज, पु ल देशपांडे, वि.वा. शिरवाडकर. कोण आहेत श्यामची आईचे लेखक? तर ते आहेत साने गुरुजी. मानवी शरीरातील पित्ताचे उत्पादन कोणता अवयव करतो? पित्ताशय, यकृत, स्वादुपिंड, लहान आतडे. पित्ताचे उत्पादन कोण करतं? तर यकृत आपलं योग्य उत्तर आहे. यकृतामध्ये आपलं पित्त तयार होतं. पित्ताशय म्हणायचं नाही. यकृत पित्त तयार करते, तर पित्ताशय ते साठवतो. कोण साठवतं? साठवायचं काम करतं पित्ताशय. पण तयार कोण करतंय? तयार करणारा अवयव आहे आपला यकृत. तर साठवणारा कोण आहे? पित्ताशय. आलं लक्षात? चला. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना कोणता हक्क दिला जातो? फक्त मोफत औषधे, मातृत्व लाभ व पौष्टिक आहार, फक्त मोफत लसीकरण की रोजगाराची हमी? कोणता हक्क दिला जातो या कायद्याअंतर्गत? तर बी योग्य उत्तर आहे आपलं. मातृत्व लाभ व पौष्टिक आहार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना दिला जातो. गोदावरी नदीचा उगम कोठे होतो? गोदावरी नदी कुठे होतो उगम? महाबळेश्वर, त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर, माथेरान. कुठे होतो? तर नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आपल्याला गोदावरीचा उगम दिसतो आणि तिला दक्षिण गंगा म्हणजेच कोणाला? या गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखले जाते. गोदावरी कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? समुद्राला कोणत्या? तर अरबी समुद्र आहे का? नाही. तर ते बंगालच्या उपसागराला अशी वाहत जाऊन मिळत आहे. राज्यपालाची नियुक्ती कोण करतो? कोण करतो राज्यपालाची नियुक्ती? पंतप्रधान, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, संसद.
राज्यपालाची नेमणूक कोणातर्फे होते? राष्ट्रपतीतर्फे होत असते. 2026 मध्ये भारताने प्रजासत्ताक दिनाचा कितवा वर्धापन दिन साजरा केला? 75वा, 76वा, 77वा की 78वा? कितवा आहे या वर्षीचा 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन? तर तो आहे 77वा. सी योग्य उत्तर आहे. पहिला कधी सेलिब्रेट केला होता आपण? तर 26 जानेवारी 1950 ला आपण पहिला रिपब्लिक डे सेलिब्रेट केला होता. तर 2026 मध्ये तो 77वा आहे. यावर प्रश्न येतो, लक्षात ठेवायचं. ययाती ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली? ययाती कोणी लिहिली? ययाती वि. स. खांडेकर, ना. सी. फडके, साने गुरुजी, रणजित देसाई. कोण आहेत लेखक ययातीचे? तर वि. स. खांडेकर यांनी ययाती ही कादंबरी लिहिलेली आहे आणि याच कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. वि. स. खांडेकरांच्या ययाती या कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झालेला आहे. ज्युव्हेनाइल जस्टिस ऍक्ट 2015 मध्ये कायदेशीर संघर्षात असलेली बालके म्हणजे काय? कायदेशीर संघर्षात असलेली बालके म्हणजे कोणती? 14 वर्षाखालील कोणतेही बालक, 18 वर्षाखालील आणि गुन्हा केल्याचा आरोप असलेले बालक, फक्त अनाथ बालक, फक्त बालमजूर. योग्य उत्तर आहे आपलं बी. 18 वर्षाखालील आणि कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या बालकांसाठी ही संज्ञा वापरली जाते. रक्तातील ऑक्सिजनचे वहन मुख्यतः कोणत्या घटकामुळे होते? आपल्या रक्तातील ऑक्सिजन जो असतो तो कोणत्या घटकामुळे वाहून नेला जातो? रक्तद्रव, हिमोग्लोबिन, रक्तबिंबिका, फायब्रिनोजेन. कोण वाहून नेतो ऑक्सिजन? तर हिमोग्लोबिन आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे वहन करत असतो. पालना योजना मुख्यतः कशाशी संबंधित आहे? किशोरवयीन मुलीचे शिक्षण, कामकाजी मातांसाठी बालसंगोपन केंद्रे, वृद्धांसाठी निवारा, गर्भवती महिलांसाठी रोजगार. कोणासाठी आहे पालना योजना? तर ज्या महिला कामकाजी आहेत म्हणजे ज्या पण काम करतात त्यांच्यासाठी बाल संगोपन केंद्र उघडली जातात. ती योजना कोणती आहे? तिचं नाव आहे पालना योजना. वित्त आयोगाची तरतूद कोणत्या अनुच्छेदात आहे? वित्त आयोग, फायनान्स कमिशन कोणत्या तरतूद आहे? कुठल्या कलमामध्ये आहे? तर ते कलम आहे आपलं 280. 280 या कलमामध्ये आपण वित्त आयोग पाहतो. काळी माती विशेषतः कोणत्या पिकासाठी अनुकूल आहे? कोणतं पीक घेतलं जातं काळ्या मातीत जास्त करून? चहा, कापूस, नारळ, सफरचंद. तर उत्तर आहे कापूस. कापूस पीक हे काळ्या मातीत घेतलं जातं. काळ्या मातीलाच रेगूर माती असं पण म्हणतात आणि ती कापूस या पिकासाठी विशेष अनुकूल मानली जाते. मूकनायक हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं आहे? मूकनायक वृत्तपत्र कोणी सुरू केलं आहे? महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजश्री शाहू महाराज, महर्षी धोंडो केशव कर्वे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी मूकनायक हे वृत्तपत्र सुरू केले होतं. कशासाठी? तर वंचित समाजाच्या प्रश्नांचा आवाज उठवण्यासाठी मूकनायक हे वृत्तपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलं होतं. प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट 2012 अंतर्गत बालक म्हणजे कोण? बालक म्हणजे कोण? बालकाची व्याख्या विचारली आहे. कोणत्या कायद्याअंतर्गत? पॉक्सो. पॉक्सोचा फुल फॉर्म काय? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स ऍक्ट. कितीचा आहे ऍक्ट? 2012 चा. बालक म्हणजे काय? तर 14 वर्षाखालील व्यक्ती, 16 वर्षाखालील व्यक्ती, 18 वर्षाखालील व्यक्ती की 21 वर्षाखालील व्यक्ती. पॉक्सो ऍक्ट 2012 नुसार 18 वर्षाखालील व्यक्ती म्हणजे बालक होय. कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणाचे आहे? कुसुमाग्रज वि. स. खांडेकर, वि. वा. शिरवाडकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर.
कोणाचं आहे कुसुमाग्रज हे टोपण नाव? तर वि. वा. शिरवाडकर यांनी कुसुमाग्रज हे या टोपण नावाने त्यांचं लेखन केलेलं आहे. आणि विशाखा ही त्यांचे प्रसिद्ध काव्यसंग्रह आहे. कोणाचा आहे विशाखा काव्यसंग्रह? वि. वा. शिरवाडकरांचा. आणि जर उत्तरात कुसुमाग्रज असेल ते पण बरोबर असणार आहे, कारण शिरवाडकरांनीच कुसुमाग्रज हे नाव धारण केलं होतं. 2026 मध्ये चर्चेत असलेल्या मिशन मौसमचा प्रमुख संबंध कशाशी आहे? हवामान व हवामानाचा अंदाज, अंतराळ पर्यटन, कृषी कर्ज, सागरी व्यापार. मिशन मौसम कशा संदर्भात आहे हे? तर हवामान व हवामानाचा अंदाज घेण्यासाठी 2026 मध्ये मिशन मौसम हे लॉन्च केलेलं आहे. ICDS मध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी कोणती सेवा महत्त्वाची आहे? 3 ते 6 वर्षाच्या वयोगटातील मुलांसाठी कोणती सेवा महत्त्वाची आहे? उच्च शिक्षण, पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, रोजगार शिक्षण. 3 ते 6 वयाचा गट आहे, त्यांना आपण उच्च शिक्षण देणार का? नाही. व्यावसायिक प्रशिक्षण, त्यांना व्यवसाय करायला, रोजगार करायला प्रशिक्षण देऊ का? नाही. तर बी आपलं योग्य उत्तर आहे. 3 ते 6 वर्षांसाठी आपण पूर्व शालेय अनौपचारिक शिक्षण देत असतो. महाराष्ट्राचा पश्चिम किनाऱ्याला कोणता समुद्र आहे? महाराष्ट्राचा पश्चिम साईड म्हणजे कोणती येणार? समजा हा महाराष्ट्र आहे आपला, तर ही झाली पश्चिम साईड, ही झाली आपली पूर्व साईड, ही झाली आपली उत्तर साईड, आणि ही खाली आहे साऊथ म्हणजे दक्षिण साईड. तर मग कोणता विचारलाय? पश्चिम किनाऱ्यावर कोणता समुद्र आहे? म्हणजे इथे कुठला समुद्र आहे आपल्याकडे? तर तो आहे अरबी समुद्र. या साईडला आहे अरबी समुद्र, तर इथं आहे बंगालचा उपसागर. आले लक्षात? चला. घटना दुरुस्तीची प्रक्रिया मुख्यतः कोणत्या अनुच्छेदात दिली आहे? अनुच्छेद म्हणजे कलम, आर्टिकल. घटना दुरुस्तीची प्रक्रिया कोणत्या कलमात आहे? कलम 352, कलम 356, कलम 360, कलम 368. कोणत्या कलमात आहे घटना दुरुस्ती? तर ते कलम आहे 368 व कलम आपल्याला घटना दुरुस्ती विषयी तरतूद सांगत असते. व्हिटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे खालीलपैकी कोणती समस्या होऊ शकते? B12 ची कमतरता असेल तर काय होतं? स्कर्वी, मेगालोब्लास्टिक रक्तक्षय, मुडदूस, रातांधळेपणा. B12 ची कमतरता आहे, कोणता रोग होणार आपल्याला? तर तो होणार आहे मेगालोब्लास्टिक रक्तक्षय. स्कर्वी कशामुळे होतो? स्कर्वी होतो व्हिटॅमिन C च्या कमतरतेमुळे. मुडदूस कशामुळे होतो? व्हिटॅमिन D च्या कमतरतेमुळे आपल्याला मुडदूस होतो. तर रातांधळेपणा व्हिटॅमिन Ka च्या संदर्भात होतो. व्हिटॅमिन A चं कमतरता असेल तर आपल्याला रातांधळेपणा होतो. तर B12 च्या कमतरतेमुळे होतो मेगालोब्लास्टिक रक्तक्षय. व्यक्ती आणि वल्ली हे पुस्तक कोणाचे आहे? कोणाचं आहे व्यक्ती आणि वल्ली पुस्तक? वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर, द. मा. मिरासदार. कोणाचं आहे व्यक्ती आणि वल्ली? तर हे पुस्तक आहे पु. ल. देशपांडे यांचं. आणि द. मा. मिरासदार हे कसले लेखक होते? हे कॉमेडी आणि हॉरर लेखन करायचे. त्यांची एक खूप प्रसिद्ध कहाणी आहे, त्याचं नाव तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सुचवा. कोणता आहे मिरासदार यांची कथा? पुढचा प्रश्न. बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 नुसार मुलीचे किमान वय किती असावे विवाहाचे? कोणता कायदा आहे? बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चा. त्यामध्ये मुलीचे किमान विवाहाचे वय किती आहे? 16 वर्ष, 18 वर्ष, 20 वर्ष, 21 वर्ष. तर ते आहे 18 वर्ष पूर्ण झाले की आपण मुलीचा विवाह करू शकतो या कायद्यानुसार. आणि मुलाचं किती आहे मग? मुलाचे 21 वर्ष पूर्ण झाल्यावर तो पण विवाह करू शकतो. म्हणजे मुला मुलीचे वय किती आहे? 18 वर्ष आणि 21 वर्ष. गोदावरीची महाराष्ट्रातील प्रमुख उपनदी कोणती? प्रवरा, वर्धा, तापी, भीमा. कोणती आहे उपनदी ती पण प्रमुख गोदावरीची? तर ती आहे
प्रवरा ही गोदावरीची प्रमुख उपनदी आहे. भीमा कशाची आहे? भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. कुणाची? कृष्णेची. तापी स्वतंत्र वाहते त्याच्यामुळे ह्याचा काय ऑप्शन नाही. भीमा आहे कृष्णेची, प्रवरा आहे गोदावरीची उपनदी. भारतातील निवडणूक आयोग कोणत्या प्रकारचा निकाय आहे? म्हणजे कोणत्या प्रकारची बॉडी आहे? संविधानिक, वैधानिक आहे, घटनात्मक आहे, कार्यकारी आहे की न्यायिक आहे? कोणत्या कोणत्या प्रकारची संस्था आहे भारतीय निवडणूक आयोग? भारतीय निवडणूक आयोगाचं कलम आहे 324. किती आहे? 324. आता जर 324 हे कलम आपल्या संविधानात आहे तर ती कसली बॉडी होणार आहे? तर ती होणार आहे घटनात्मक बॉडी. आपल्या घटनेत तिचा उल्लेख आहे त्याच्यामुळे ही बॉडी आहे घटनात्मक. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? महात्मा ज्योतिबा फुले, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, राजर्षी शाहू महाराज. तर सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. कधी केली? 1873 ला. 2026 मध्ये भारताच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचा पारंपरिक महिना कोणता? म्हणजे काय? बजेट सादर करण्याचे मंथ कोणता आहे? कोणता आहे मंथ? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल. तर ते आहे फेब्रुवारी. 1 फेब्रुवारीला आपण बजेट सादर करत असतो. राईट्स ऑफ पर्सन विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 2016. राईट्स ऑफ पर्सन्स विथ डिसॅबिलिटी ऍक्ट 2016 अंतर्गत बेंचमार्क डिसॅबिलिटी साधारण किती टक्के किंवा त्यापेक्षा किती अधिक असते? काय प्रश्न आहे? तर बेंचमार्क डिसॅबिलिटीवर प्रश्न आहे. ती किती टक्के किंवा त्यापेक्षा किती अधिक असावी लागते? 30%, 40%, 50%, 60%. बेंचमार्क डिसॅबिलिटी. या कायद्यानुसार 40% किंवा अधिक जर तुम्हाला डिसॅबिलिटी असेल, अपंगत्व असेल तर तुम्ही बेंचमार्क डिसॅबिलिटी अंतर्गत येत असता. महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान सामान्यत कोणत्या भागात आढळते? महाराष्ट्रात आपल्याला काय विचारले? सर्वाधिक पर्जन्यमान कोणत्या भागात आहे? पश्चिम घाटाच्या व वाऱ्याच्या दिशेकडील भागात, मराठवाड्याच्या मध्यभागी, खानदेशाच्या उत्तर भागात, विदर्भाच्या पश्चिम भागात. कुठं पाऊस पडतो महाराष्ट्रात जास्त? तर पश्चिम घाटाच्या वाऱ्याच्या दिशेकडील भागात आपल्याला जास्त पाऊस मिळतो. मूलभूत कर्तव्ये संविधानाच्या कोणत्या भागात आहेत? मूलभूत कर्तव्ये तर तो भाग आहे 4. आता हा प्रश्न खूपदा रिव्हिजनचा झालेला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठीतील पहिले साहित्यिक कोण? काय विचारले? ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे मराठीतील पहिले साहित्यिक कोण आहेत? कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, विंदा करंदीकर. तर ते आहेत वि. स. खांडेकर. यांना त्यांच्या विशाखा या काव्यसंग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि ते असा पुरस्कार मिळवणारे मराठीतील पहिले आहेत. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते? व्होल्टमीटर, एमीटर, बॅरोमीटर, थर्मामीटर. तर एमीटर हे विद्युत प्रवाह मोजण्यासाठी उपकरण वापरतात. डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट 2005 मध्ये घरगुती संबंध यामध्ये कोणता संबंध समाविष्ट होऊ शकतो? म्हणजेच काय? घरगुती संबंधाची व्याख्या दिली आहे. फक्त रक्ताचे नाते, फक्त विवाह, विवाह रक्ताचे नाते किंवा संयुक्त कुटुंबातील काही संबंध, फक्त पालक मुलांचे नाते. काय आहे घरगुती संबंध? तर सी बरोबर आहे. विवाह, रक्ताचे नाते किंवा संयुक्त कुटुंबातील काही संबंध असतील तर ते घरगुती संबंध होणार आहेत. 2026 मध्ये भारताच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांशी संबंधित प्रमुख प्रणाली कोणती? UPI, हरित क्रांती, ऑपरेशन फ्लड, श्वेत क्रांती. आता काय प्रश्न आहे? डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा आहे. म्हणलं आता हरित क्रांती, ऑपरेशन फ्लड हे शेतीशी संबंधित आहे. तर डिजिटल काय येणार आहे?
UPI म्हणजे आपण जे ऑनलाईन पेमेंट करतो तेच. कृष्णा नदीची महाराष्ट्रातील प्रमुख उपनदी कोणती? कृष्णा नदीची महाराष्ट्रातील आपण मगाशी पहिली कोणती होती कृष्णा नदीची उपनदी? तर ती होती भीमा. भीमा ही कृष्णेची उपनदी आहे. भीमेचा उगम कुठे होतो? भीमाशंकरला. राज्यपालाचा सामान्य कार्यकाळ किती असतो? किती असतो राज्यपालाचा सामान्य कार्यकाळ? तर तो असतो 5 वर्षाचा. केसरी वृत्तपत्राशी प्रमुखात कोणाचे नाव जोडले आहे? केसरी हे एक वृत्तपत्र आहे आणि त्याच्या संबंधित कोणाचं नाव जोडलं जातं? महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ हरी देशमुख, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. तर ते होते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. टिळकांनी 2 वृत्तपत्र चालवले होते. एक म्हणजे हे केसरी आणि दुसरं होतं ते मराठा. आता केसरी वृत्तपत्र चालवायचे टिळक, ते होतं मराठी भाषेतून आणि दुसरं जे वृत्तपत्र होतं द मराठा ते होते इंग्रजीमधून आणि ते आगरकर चालवायचे. नॅशनल कमिशन फॉर वुमनची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1989, 1990, 1992, 1995. कधी झाली नॅशनल कमिशन फॉर वुमनची स्थापना? तर ती झालेली आहे 1992 ला ही स्थापना झालेली आहे. ICDS मधील पूरक पोषण कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय? आता पूरक पोषण कार्यक्रमाचा काय उद्देश असणार आहे? शालेय मुलांना भोजन देणे? नाही. पोषणातील कमतरता भरून काढणे? बर. फक्त गर्भवती महिलांना रोजगार देणे? रोजगार ते पण गर्भवती महिलेला? नाही. लसीकरण ते पण फक्त नाही. तर उत्तर काय असणार आहे? पोषणातील कमतरता भरून काढण्यासाठी पूरक पोषण कार्यक्रम चालवला जातो. डीएनए मध्ये खालीलपैकी कोणता नायट्रोजन युक्त क्षार आढळतो? डीएनए मध्ये क्षार असतात नायट्रोजन युक्त आणि ते कोणतं आहे? युरॅसिल, थायमिन, रिबोज, ग्लुकोज. तर थायमिन हे नायट्रोजन युक्त क्षार आपल्याला डीएनए मध्ये दिसतो. नॅशनल फूड सिक्युरिटी ऍक्ट कितीचा आहे हा? 2013 चा. अंतर्गत गर्भवती व स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या लाभामध्ये कोणता घटक असतो? फक्त निवास, मातृत्व लाभ व पौष्टिक आहार, रोजगार, मोफत शिक्षण. सिली क्वेश्चन आहे हा. फूड सिक्युरिटी ऍक्ट आहे तर मग मातृत्व लाभ आणि पौष्टिक आहार मिळणार आहे. महाराष्ट्र पठाराचा मुख्य भाग कोणत्या भौगोलिक रचनेशी संबंधित आहे? दख्खनचे पठार, हिमालयीन प्रदेश, गंगेचे मैदान, किनारी मैदान. महाराष्ट्राचे पठार कोणत्या भागाशी संलग्न आहे? आता हिमालय प्रदेश, गंगेचं मैदान हे आपल्या महाराष्ट्रात आहे का? नाही. त्याच्यामुळे हे ऑप्शन कट झाले. किनारी मैदानी आहेत. किनारा आहे महाराष्ट्राला आपल्या, पण मैदानी आहेत का त्याच्यावर? नाही. तर मग दख्खनच्या पठारावर आपला महाराष्ट्राचा मुख्य भाग संलग्न आहे. तर उत्तर आहे आपलं ए. बालक आणि किशोरवयीन कामगार कायद्यानुसार बालक म्हणजे साधारण किती वर्षाखालील व्यक्ती? 12 वर्ष, 14 वर्ष, 16 वर्ष की 18 वर्ष? आता लक्षात घ्या. कोणत्या कायद्यानुसार आहे हे? बालक आणि किशोरवयीन कामगार या कायद्यानुसार विचारलेलं आहे. पॉक्सो मध्ये काय होतं? पॉक्सो मध्ये बालक किती वर्षाचा होता? 18 वर्षाचा होता. ते पण पॉक्सो ऍक्ट मध्ये. आता हा कायदा कोणता आहे? बालक आणि किशोरवयीन कामगार कायदा. यामध्ये बालकाची व्याख्या काय आहे? तर ती आहे 14 वर्ष. तर आपलं योग्य उत्तर असणार आहे 14 म्हणजे बी. कारण हा कायदा वेगळा आहे. आणि अडोलसंट म्हणजे किशोरवयीन म्हणजे किती असतं? 14 ते 18 वर्ष म्हणजे किशोरवयीन असतं. आणि बालक किती असतं? 14. पण पॉक्सो मध्ये काय विचारलं आहे? पॉक्सो मध्ये बालक म्हणलं की 18 वर्षाखालील प्रत्येक व्यक्ती बालक असते. दोन्ही कायद्यातील फरक नीट लक्षात ठेवायचा आहे. कन्फ्युजन नको. 2026 मध्ये अंतराळ क्षेत्राशी संबंधित भारताची प्रमुख संस्था कोणती? आता अंतराळ संबंधित आहे म्हटल्यावर हे येणार आहे का? रिझर्व्ह बँक? हे नाही. म्हणजे काय येणार? ए ऑप्शन. इस्रो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था. राज्यपालाच्या संदर्भात योग्य विधान कोणते? त्याची नेमणूक मुख्यमंत्री करतात, त्याची नियुक्ती राष्ट्रपती करतात, त्यांची निवड थेट जनतेकडून होते. काय बरोबर आहे? तर राज्यपालाची नियुक्ती कोण करतं? आपण पाहिलं राष्ट्रपती करतात.
मुख्यमंत्री करतो का? नाही. आता जर त्याची नियुक्ती राष्ट्रपती करत असेल तर निवड थेट जनतेकडून होईल का? नाही. योग्य उत्तर असणार आहे बी. शेवटचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कोण? आता आपण मगाशीच हा प्रश्न पाहिला आहे. कोण होते ते? वि.स. खांडेकर यांना पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आणि मगाशी मी विशाखा या काव्य संग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला असं सांगितलं. ते चुकीचं होतं. माझ्याकडून चूक झाली बोलताना. तर वि.स. खांडेकर यांना महाराष्ट्रातील पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. आणि ती कादंबरी कोणती होती? तर ती होती ययाती. कोणती होती? ययाती. तर आपले 50 प्रश्न झालेले आहेत. तुमचा स्कोर किती आलाय ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर काय अडलं नडलं असेल, काय प्रश्न असतील, काय माझ्याकडून चूक झाली असेल, ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण काय करणार आहोत? ग्रामर पण ऍड करणार आहोत. तुमच्याकडून मला भरपूर रिक्वेस्ट आले आहेत की ग्रामर पण मॅडम ऍड करा. तर मी ग्रामर इंग्लिश मराठी ऍड केलेलं आहे. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. थँक यू. ऑल द बेस्ट.